मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होणार। महापालिका आयुक्त भूषण गगराणी हे पहिल्यांदाच अर्थसंकल्प मांडतील। मागील वर्षात तुलनेत 5 ते 10% यावर्षी बजेटमध्ये वाढ होणार असल्याची देखील माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांनी बोलावलेल्या बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी। नगरविकास आणि पाणी पुरवठा विभागाची बैठक देखील शिंदेंकडून रद्द। यावेळी शिंदे अजूनही नाराज असल्याची चर्चा। एकनाथ शिंदेंचा स्वतःचा पक्ष नाही, अमित शहांनी त्यांना पक्ष दिला। शिंदेंचा पक्ष पुढे एकसंघ राहील यात मला शंका। खासदार संजय राऊतांचा शिंदेंवर निशाणा। आज दुपारी मंत्रिमंडळाची बैठकीत आरोग्य विभागाच्या संदर्भात आढावा घेतला जाणार। नाराजीच्या चर्चांमुळे एकनाथ शिंदे आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहतात का याकडे लक्ष। एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो मान्य, लवकरच निर्णय लागेल अशी अपेक्षा। पालकमंत्री पदाच्या वादावरून भरत गोगावले यांची प्रतिक्रिया। येत्या 1 ते 2 दिवसात रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल। शिवसेना आमदार महेंद्र दळवींचं वक्तव्य। गोगावलेंचा रायगडचे पालकमंत्री होतील, दळवींना विश्वास। मंत्री संजय शिरसाटांचा 4 दिवसात यू-टर्न। ठाकरे गटानं काँग्रेसची विचारसरणी स्वीकारली। ते इतके दूर गेले आहेत की पुन्हा एकत्र येणं अशक्य, शिरसाट यांचं वक्तव्य। एकनाथ शिंदे योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम करणार। अनेक नेते, कार्यकर्ते, खासदार आमच्या संपर्कात, मंत्री संजय शिरसाट यांचा दावा। प्रत्येक बंगला हा शुभ आहे, कोणताही अशुभ नाही। मुख्यमंत्री लवकरच वर्षा बंगल्यावर राहायला जातील। चंद्रशेखर बावनकुळेंची संजय राऊतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। लिंबू, मिरची, दोरे हे सर्व सकाळच्या भोंग्याला माहिती। राऊतांनी वर्षा बंगल्यावरून केलेल्या टीकेला मंत्री दादा भुसे यांचं प्रत्युत्तर। संजय राऊत अंधश्रद्धेला खतपाणी घालतात। मंत्री संजय शिरसाट यांचं राऊतांना प्रत्युत्तर। फडणवीस वर्षा बंगल्यावर राहण्यासाठी का गेले नाहीत? वर्षा बंगल्यावर राहण्यासाठी फडणवीसांना भीती वाटते का, असा राऊतांनी सवाल केला होता। उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला त्यावेळी बंगल्यात टोपलीभर लिंब सापडली होती। त्यामुळे काळ्या जादूचे बादशहा उद्धव ठाकरे आहेत, रामदास कदम यांचा घणाघात। विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 70 लाख नवीन मतदार वाढले। लोकसभेत बोलताना राहुल गांधींचा दावा। शिर्डीतल्या 7,000 मतदारांचे पत्ते एकाच इमारतीत असल्याचा राहुल गांधी यांचा गौप्यस्फोट। राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याबाबत माफी मागावी। आत्मपरीक्षण करण्याऐवजी तुम्ही निंदा करत आहात। महाराष्ट्रातील जनता तुम्हाला माफ करणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधींवर निशाणा। राहुल गांधी पुन्हा एकदा जनतेच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत। यावर त्यांचा लोकशाहीबद्दलचा अनादर दिसून येतो। राहुल गांधींनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी। चंद्रशेखर बावनकुळेंचा राहुल गांधींवर हल्लाबोल। काँग्रेस आत्मचिंतन करण्याऐवजी आत्मपराभवाचं प्रदर्शन करतंय। राहुल गांधींच्या वक्तव्यावर मंत्री आशिष शेलार यांचं प्रत्युत्तर। आधी लाडक्या बहिणींना प्राधान्य, नंतर कंत्राटदाराचा प्रश्न मार्गी लावण्याचं धोरण। मंत्री संजय शिरसाट यांची माहिती। मागील वर्षाची देयकं पुढील वर्षी देण्याची पद्धत असते। त्याचप्रमाणे काही देयकं 31 मार्च पर्यंत दिली जाईल। कंत्राटदारांच्या कामबंद आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया। भाजप नेते किरीट सोमय्या आज सकाळी माळेगाव पोलीस ठाण्याला भेट देणार। 1000 बांगलादेशी आणि त्यांचे पत्ते सोमय्या आज मालेगाव पोलिसांना देणार।
बाळासाहेब ठाकरेंचे विश्वासू चंपासिंह थापा यांनी घेतली जनता दरबारामध्ये वनमंत्री गणेश नाईक यांची भेट। थापा सध्या शिंदेंच्या शिवसेनेत। गणेश नाईकांनी नुसतं ठाण्यातच नाही तर नागपुरात देखील जनता दरबार घ्यावेत। शिवसेना नेते रामदास कदम यांचा गणेश नाईकांना टोला। निवडणूक आयोगानं संध्याकाळी 6 नंतर झालेल्या मतदानाचे व्हिडिओ द्यावे। प्रकाश आंबेडकरांची मुंबई उच्च न्यायालयात मागणी। विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी 6 नंतर झालेल्या 76 लाख मतदानावर संशय व्यक्त। अमरावतीच्या दर्यापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। माजी तालुकाध्यक्षांसह अनेक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे। शेकापचे माजी आमदार आणि जयंत पाटील यांचे बंधू पंडित पाटील लवकरच भाजपमध्ये जाण्याची शक्यता। लवकरच रायगड जिल्ह्यात मोठी उलथापालथ होईल, पंडित पाटील यांचं वक्तव्य। छत्रपती शिवाजी महाराजांची उंची कमी करण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न, त्यांचा निषेध करावा तेवढा कमीच। शिवप्रेमी हे फार सहन करणार नाहीत। हिरकणी बुरुज कुठे आहे हे याला रायगडवर नेऊन दाखवावं लागेल। जितेंद्र आव्हाडांचा राहुल सोलापूरकर यांच्यावर हल्लाबोल। राहुल सोलापूरकर यांनी आपल्या विकृत मानसिकतेतून इतिहासाची मोडतोड केली। हे शिवप्रेमी म्हणून कधीच खपवून घेतलं जाणार नाही। अमोल मिटकरींची सोलापूरकरांवर घणाघात। आज सकाळी सूरज चव्हाणांच्या जामीन अर्जावर हायकोर्टामध्ये सुनावणी। खिचडी घोटाळ्यात सूरज चव्हाण यांनी ईडीने केली होती अटक। लॉकडाऊनच्या काळात या घोटाळ्याबाबत किरीट सोमय्या यांनी केले होते आरोप। जलसंधारणाच्या कामाला गती देण्याचा सरकारचा प्रयत्न। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत 3 महत्त्वाचे करार। अभिनेते नाना पाटेकर यांनी मंत्रालयात घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। नाम फाउंडेशनचं जलसंधारणाच्या कामासाठी ही बैठक। माजी आमदार वसंत गीतेंच्या मुलाच्या लग्नामध्ये आमदार देवयानी फरांदेंचं नृत्य। राजकीय वैरी विसरून गीते कुटुंबियांच्या आनंदात सहभागी। मुंबईत राज्यातील सामाजिक प्रकल्पांचा आणि योजनांचा आढावा घेण्यासाठी बैठक। जनशक्तीशी निगडीत असलेल्या योजनांचा सामाजिक क्षेत्र वॉर रूमच्या माध्यमातून आढावा। मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार बैठकीला उपस्थित। विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्तीसाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली समिती। आता न्यायालयाने दिवाळखोर जाहीर केलेल्या आणि गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीच्या लोकांना एसईओ होता येणार नाही। अनुसूचित जमाती आयोग स्थापन होणार। आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंची माहिती। मेळघाटमधील कुपोषण कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचं देखील उईकेंचं वक्तव्य। कृषी क्षेत्रामध्ये प्रायोगिक तत्वावर एआयचा वापर करण्यासाठी सरकार विचाराधीन। कृषी विभागाने सहकार विभागासोबत समन्वय करून प्रकल्पाची विश्वासार्हता तपासून घ्यावी। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश। राज्य सरकार तूर हमीभाव केंद्र करण्याच्या विचारामध्ये। तुराला सातत्यानं हमीभावापेक्षा कमी भाव मिळाला तर निर्णय घेणार। शिवेंद्रराजे भोसलेंची माहिती। सीईटी अर्ज नोंदणीसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ। विद्यार्थ्यांना आता 10 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार। इच्छुकांनी वेळेत अर्ज भरावा। सीईटी कक्षाचं आवाहन। आता सर्व शासकीय, निमशासकीय आणि पालिका कार्यालयांमध्ये मराठी बोलणं अनिवार्य। मराठी भाषा संवर्धनासाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय। मराठी भाषेचा वापर करण्यास नकार देणाऱ्यांवर होणार शिस्तभंगाची कारवाई।
2023-24 आणि 2024-25च्या जिल्हा नियोजन समिती प्रशासकीय मान्यतेची होणार चौकशी. पालकमंत्री अजित पवार यांची घोषणा. अंजली दमानियांकडून या घोषणेचं स्वागत. गुणरत्न सदावर्तेंनी भगवानगडाच्या महंतांची बाजू घेण्याआधी त्यांच्या गॉगलची आणि जॅकेटची किंमत काढावी. सचिन खरात यांचं वक्तव्य. बाबा सिद्दकी हत्या प्रकरण पोलिसांनी जबरदस्तीने जबाब घेतला. आरोपी शिवकुमार गौतमचा मुंबई पोलिसांवर आरोप. जबाब घेण्याआधी शिवकुमार कोर्टात अर्ज दाखल. बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर प्रकरण. 4 पोलीस अधिकारी जबाबदार. सरकारी वकिलाकडून उत्तर देण्याकरता मागितली गेली मुदतवाढ. 6 फेब्रुवारीला पुढील सुनावणी. शिवराज आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यामध्ये निकाली कुस्ती झाली पाहिजे. या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा. कुस्ती वस्ताद संजय भोकरे यांचं वक्तव्य. वेगवेगळी कुस्ती संघ निर्माण झाल्यानं वाद. संजय भोकरे यांचं वक्तव्य. गेल्या काही दिवसांपासून कुस्तीच्या आखाड्यात देखील सेटिंग होतं. काही राजकीय प्रवृत्तीचे लोक यात घुसल्यामुळे असे प्रकार घडतात. महाराष्ट्र केसरीमध्ये झालेल्या गोंधळावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया. अहिल्यानगरमधील कुस्ती स्पर्धा मल्लांसाठी होती की नेत्यांसाठी? ही स्पर्धा कुस्तीची आणि पैलवानांची चेष्टा करणारी होती. निपक्षपणे आणि खेळाडू वृत्तीने चितपट झाल्याचं चित्र दुर्दैवी. रोहित पवार यांची प्रतिक्रिया. शिवराज राक्षेच्या कुटुंबियांनी पंचांच्या विरोधात तक्रार दिली तर समिती स्थापन करून पंचांवर कारवाई केली जाणार. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडगे यांची प्रतिक्रिया. मुंबई महापालिकेच्या तिजोरीमध्ये तूट. महसूल वाढीमध्ये नवे पर्याय. मात्र नियमाअभावी नवे पर्याय अद्यापही लागू नाहीत. नालासोपाऱ्यामध्ये डम्पिंग आणि मल्ल निस्सारणाच्या जागेवर 4 इमारतींवर महापालिकेची तोडक कारवाई. 100 कुटुंबांना बाहेर काढत इमारती केल्या भुईसपाट. आतापर्यंत 12 इमारतींवर ही कारवाई. मुंबईच्या वांद्रे रेल्वे टर्मिनल्सवर महिलेवर अत्याचार. लांब पल्ल्याच्या ट्रेनच्या रिकाम्या डब्यामध्ये घडली घटना. आरोपीला अटक. महिला तिच्या जावयासह हरिद्वारहून मुंबईत आली होती. अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या ब्रिजवर भर दिवसा तरुणीची हत्या. महिला पैशांचा तगादा लावत असल्यानं हत्या झाल्याची प्राथमिक माहिती. शिर्डी दुहेरी हत्याकांड प्रकरणी पुढच्या 8 दिवसात शिर्डीत कोम्बिंग ऑपरेशन करून गुन्हेगारांना अटक करावी. राधाकृष्ण विखे पाटलांच्या पोलिसांना सूचना. गुन्हेगाराला आसरा देणारे राजकीय व्यक्ती असतील तर त्यांच्यावर देखील कारवाई करू. विखेंचं वक्तव्य. अहिल्यानगरमध्ये जीबीएस आजाराचा एक संशयित रुग्ण आढळला. जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या 14 वर्षीय मुलीला जीबीएसची लागण. भंडाऱ्यामध्ये खासगी स्कूल व्हॅन चालकाकडून 10 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग. 1 फेब्रुवारीची घटना. चालकाविरोधात गुन्हा दाखल. आरोपी फरार. नाशिकच्या पंचवटीतील नाग चौकामध्ये 2 गटात वाद. हवेत गोळीबार केल्यानं 2 जण जखमी. गुन्हा दाखल. कुंभमेळ्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल. बजरंग दलाच्या वतीनं आंदोलनाचा इशारा देण्यात आल्यानंतर निजामपूर पोलिसांची ही कारवाई. सोलापूरमध्ये खासगी बँक वसुली कर्मचाऱ्याकडून कर्जदाराच्या मुलाचं अपहरण. अपहरणानंतर 10,000ची खंडणी मागितली. वाहनाचे हप्ते न भरल्यामुळे अपहरण केल्याची माहिती. तिघांविरोधात गुन्हा दाखल.
सांगलीच्या विटामध्ये एमडी ड्रग्ज प्रकरणी आणखी 3 अटक. 6 जणांनी मुंबईतील आर्थर रोड कारागृहात असताना एमडी ड्रग्जचा कारखाना सुरू करायचं ठरवलं होतं. मुंबईच्या साकीनाका परिसरामध्ये बोगस कॉल सेंटरवर छापा. 6 जणांना मुंबई गुन्हे शाखेकडून अटक. अमेरिकन नागरिकांना ड्रग्ज विकण्याच्या नावाने आरोपी करत होते फसवणूक. ठाकरेंच्या शिवसेनेचे दर्यापूरचे आमदार गजानन लवटेंकडून ग्रामसेवकाला मारहाण. अंजनगाव सुरजी पोलिसात दिली तक्रार. घरकुल यादीत नाव मंजूर होण्यात खाते पैसे जमा न झाल्यामुळे ग्रामस्थांनी घेतली होती गजानन लवटे यांची भेट. कोल्हापूरमध्ये इमारतीच्या पार्किंगमधून चोरट्यांकडून सायकल लंपास. चोरटे सीसीटीव्हीमध्ये चित्रित. 30,000 रुपये किमतीची सायकल चोरीला गेल्यामुळे सायकल लंपास. विधवा महिलेला लग्नाच्या जाळ्यात अडकवून आरोपी महिलेचं दागिने आणि 17 लाख घेऊन फरार. आरोपी विरोधात दिंडोशी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल. मुंबई गोवा महामार्गावर परशुराम घाटामध्ये टँकरमधून ऑइल गळती. दुचाकीस्वाराचा ऑइलवर घसरून अपघात. संतप्त वाहन चालकांनी टँकर रोखून धरल्यामुळे परशुराम घाटातील एका मार्गावर वाहतूक कोंडी. अहिल्यानगरच्या बोधेगाव येथे नामदेव दहातोंडे या मंदिर सेवकऱ्याची हत्या. 26 जानेवारीपासून दहातोंडे बेपत्ता होते. तपासादरम्यान त्यांचं धड मंदिरा शेजारीच विहिरीत आढळलं. जनआक्रोश मोर्चाच्या नावाखाली खंडणी वसुलीचा आरोप करत इस्माला मराठा आंदोलकांकडून चोप. देशमुख कुटुंबियांना मदत म्हणून अनेक अधिकाऱ्यांकडून पैसे वसूल केल्याचा आरोप. संबंधित व्यक्तीच्या फोन कॉल्स आणि बँक खात्याची चौकशी करण्याची मागणी. ठाणे शहरामध्ये वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी बसवण्यात आला टायर किलर. उलट दिशेनं वाहतूक करणाऱ्यांना बसणार आळा. ठाकरेंच्या शिवसेनेचा स्मार्ट मीटरला विरोध. स्मार्ट मीटरची सक्ती केल्यास तीव्र आंदोलन करू. ठाकरेंच्या शिवसेनेचा इशारा. महावितरणच्या अभियंत्याला शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दिलं निवेदन. धाराशिवच्या उमरगा तालुक्यामध्ये विद्यार्थ्यांना मारहाण. गावगुंडांवर कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांचं ठिय्या आंदोलन. आगजाप्पा देवस्थान झोपलेल्या 2 विद्यार्थ्यांना गावगुंडांनी केली होती मारहाण. वाशिम महावितरणाकडून स्मार्ट मीटर लावण्याचं काम सुरू. यामुळे मीटर रीडिंग घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगाराची टांगती तलवार. गेल्या 2 दिवसांपासून कर्मचाऱ्यांचं शाश्वत रोजगार देण्यासाठी मागणीसाठी उपोषण सुरू. जालना नांदेड समृद्धी महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध. वाढीव भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांचा धरणे आंदोलन करत आत्मदहनाचा इशारा. मूल्यांकनातून वाढीव मोबदला देण्याची शेतकऱ्यांची मागणी. वाशिममध्ये पाण्याच्या मागणीसाठी महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. रिसोडच्या वाकदमध्ये पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्यामुळे महिला आक्रमक. परभणीत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचं वनाम कृषी विद्यापीठात बोंबामारो आंदोलन. अवैध उत्खनन बंद करून मूळ शेतकऱ्यांना जमिनी परत देण्याची केली मागणी. पंधरागावच्या गावकऱ्यांचं पैनगंगा नदीपात्रात उपोषण. इसापूर धरणातून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी उपोषण. गेल्या 2 महिन्यांपासून पाणी सोडण्यासाठी गावकऱ्यांचा पाठपुरावा सुरू. वनजमिनीच्या हक्कासाठी श्रमजीवी संघटनेचं आंदोलन. आदिवासी आणि पारंपरिक वनहक्क धारकांना त्यांच्या जमिनीचे अधिकार मिळाले नसल्याने संघटना श्रमजीवी आक्रमक. $28 लाख बक्षीस असलेल्या 4 जहाल नक्षलवाद्यांचं गडचिरोली पोलिसांकडे आत्मसमर्पण. नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्यामुळे नक्षल चळवळीला हादरा बसला.
भिवंडीत सकल हिंदू समाज आणि बजरंग दलाचं आंदोलन. कुंभमेळ्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या माजिद मंसुरीला अटक करण्याची केली मागणी. पुणे सोलापूर महामार्गावर डाळजवळ केळी वाहतूक करणाऱ्या कंटेनरला आग. वाहनाचं मोठं नुकसान. साकीनाका पाईपलाईन परिसरामध्ये बुटांच्या दुकानाला भीषण आग. आगीवर नियंत्रण मिळवण्याबाबत अग्निशमन दलाला यश. नवी मुंबईमध्ये आज पाणी पुरवठा बंद राहणार. मोरबे धरणाची मुख्य जलवाहिनी खारघरजवळ लिकेज झाल्यामुळे त्याच्या दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद असणार. अंधेरीत रस्त्याचं खोदकाम सुरू असताना पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटली. पाईपलाईन फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया. वर्सोवा विधानसभा अध्यक्ष संदेश देसाईंकडून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी. जेबीएसची वाढती रुग्णसंख्या पाहता नागरिकांनी सतर्क राहावं. आमदार अतुल भोसलेंच्या सूचना. साताऱ्याच्या कराडमध्ये घेतली आरोग्य विभागाची आढावा बैठक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.